नमस्कार, मी पहिलवान प्राजक्ता म्हणजेच तुझं माझं सपान या मालिकेमधली पहिलवान प्राजक्ता. आज तुम्ही बघत असाल की मस्त नऊवारी, नथ, ज्वेलरी, चंद्रकोर वगैरे मी का घातलं असेल असं मीच सांगते. मागच्या वारीला आम्ही सगळ्या नायिका एकत्र आलतो. सोनी मराठी वाहिनीचा पहिलाच महासंगम होता तो होळीला. पण आज एका विशेष कारणासाठी आम्ही एकत्र आलोय, ते म्हणजे मंगळागौर. आणि फक्त नायिका नाही तर खलनायिकासुद्धा आहेत. आणि खूप सारी धमाल येणार आहे, मज्जा येणार आहे, तुम्हाला बघायला सुद्धा इंटरेस्ट येणार आहे, कारण गोष्टीच अशा अशा घडणार आहेत. आमचे वेगवेगळे सीन होणार आहेत आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहे, खूप सारे खेळ खेळणार आहे आणि मस्त मंगळागौर सेलिब्रेट करणार आहे. हां, लहानपणापासून बघत आले मी, म्हणजे असं मंगळागौर वगैरे. पण मागच्या वर्षी मी पहिल्यांदा खेळले. म्हणजे मी व्यायामच करत होते त्यामध्ये. आणि मागच्या वर्षीचा माझा पहिला अनुभव होता, हा माझा आता दुसरा अनुभव आहे. सगळ्यात जास्त काय आवडतं तुला खेळायला, कारण खेळ वेगवेगळे आहेत? मला फुगडी आवडती, तेवढीच मला चांगली जमती, बाकीचं काय धड जमत नाही. बरं, आज तू खूप सुंदर दिसतेस. या लुकमध्ये तुला सगळ्यात जास्त काय आवडलेलं आहे? मला खरं तर काय सांगू, कारण सगळंच चांगलं आहे. आधीच माझा कलर सावळा आहे, त्यात ह्यांनी रंग एवढा भारी दिलाय, तो सूट होतोय. पैठणी दिली आहे, दागिने दिलेत, मस्तपैकी चंद्रकोर दिले, मला सगळंच आवडलंय. पण चंद्रकोर मला सगळ्यात जास्त आवडली. ओके, आज सगळ्या नायिका आणि खलनायिका तुम्ही एकत्र भेटणार आहात. सगळ्यांना रेडी झाल्यावर तू पाहिलेस का, आणि सगळ्यात सुंदर कोण दिसतंय? सगळ्यात सुंदर सगळ्याच दिसत आहेत, म्हणजे असं काही नाही. इतक्या सुंदर सगळ्या, म्हणजे असं वाटतंय की एक 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 अप्सरा येते का काय, अप्सरा येते का काय. आणि ज्या खलनायिका आहेत त्या खलनायिका वाटतच नाहीत, कारण त्या एवढ्या सुंदर दिसत आहेत. बयो सिरियलमधली एक विलन आहे, जिचे खारे डोळे आहेत, मस्त होठ आहेत, होठावरती एक तिळे, ती ताई मला खूप आवडली, प्रचंड आवडली. सोनी मराठीवरील नायिका आणि खलनायिका यांची मज्जा, धमाल, मस्ती, मंगळागौर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल 11 तारखेला, 11 ऑगस्ट 2024ला आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता. तेव्हा पाहायला विसरू नका, सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता 11 तारखेला.